म्हसवड पोलिसांची दबंग स्टाईल अवैध धंद्यावर कारवाईचा धडाका. नागरिकांच्या मधून पोलिसांचे कौतुक. एकाच दिवसात दारू, जुगार आणि मटका अशा अवैध धंद्यावर कारवाई करून तब्बल 6 गुन्हे दाखल करून 12 आरोपींच्या वर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. मटका घेणाऱ्या लोकांसोबत मटका मालक यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस स्टाफसह दमदार कामगिरी करून अवैध धंद्यांचे कंबरटे मोडले आहे. म्हसवड पोलीस ठाण्या हद्दीतील अवैध धंदे मोडून काढण्याकरता सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी कठोर पावले उचलली आहेत. या अनुषंगाने म्हसवड हद्दीतील हिंगणी राजेवाडी रोड जवळ असणाऱ्या दर्शन किराणा दुकानाच्या आडोशाला मटका घेणाऱ्या, विर्री येथे मटका घेणाऱ्या, विर्री येथे जुगार पत्ते खेळणाऱ्यांना, तसेच मासावाडी हद्दीतील मोदी धाब्याच्या आडोशाला दारू विकणाऱ्या, तसेच जय मल्हार धाब्याच्या आडोशाला दारू विकणाऱ्या, ढाकणी येथे दारू विकणाऱ्या असे तब्बल 12 आरोपीवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अटकेच्या अनुषंगाने कारवाई करण्यात आलेली आहे. मटका घेणारे व त्यांचे मालक आरोपींची नावे पुढीलप्रमाणे: काकासो आगतराव जाधव, बाळासाहेब रामचंद्र पानसाळे, कल्याण अण्णा ओहाळ, प्रियांका रामचंद्र भंडारे. जुगार पत्ते खेळणारे आरोपींची नावे पुढीलप्रमाणे: बबन उमाजी कायल, बापू विठोबा वाघमारे, उद्धव सीताराम यादव, भानुदास तुळशीराम कायल, बाबा बबन धुमाळ. दारू विक्री करणाऱ्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे: नवनाथ महादेव मासाळ, संजय सुखदेव कोडळकर, तातोबा गोजाबा कांबे. वरील सर्व आरोपींच्या वर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले असून यापुढे देखील अवैध धंद्यावर कारवाईचा बडगा सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केलेले आहे: सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, पोलीस अंमलदार देवानंद खाडे, भगवान सजगने, शशिकांत खाडे, रुपाली फडतरे, नीता पळे, मैना हांगे, अमर नारनवर, सुरेश हांगे, जगन्नाथ लुबाळ, नवनाथ शिरकुळे, अभिजित भादुले, विकास ओंबासे, अनिल वाघमोडे, युवराज खाडे, राहुल थोरात आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.